जिगर असेल तर शारीरिक अपंगत्वावरही मात करता येते याचीच गोष्ट सांगणारी ही एक रिपोर्ट। बारामती तालुक्यातल्या करावगज गावात राहणारा हा कृष्णा। घरची परिस्थिती चांगली नाही, तशातच कृष्णाला जन्मतःच दोन्ही हात नाहीत। मात्र तरीही कृष्णाला शिक्षणाची प्रचंड गोडी लागली। आपली अनेक कामं पायानं करायची सवय त्यानं लावून घेतली। विशेष म्हणजे लेखन कलाही त्यानं परिश्रमपूर्वक अवगत केली। आता तो 12वीही पास झालाय आणि त्यात त्याला 53% गुण मिळाले। माझ्याशी स्वतःची जिद्द होती की यावेळेस रायटर नाही घ्यायचा, स्वतः काय ते पेपर लिहायचे। त्यामुळे मी स्वतःच 12वीचे पेपर लिहिले व मला 53% गुण मिळाले। पायाच्या साह्यानं लिहिणंच नाही तर मोबाईल उघडणं, तो परत जोडणं यासारखी कामही तो लीलया करतो। एवढंच नाही तर मित्रांच्या मदतीनं 4 चाकी 2 चाकी वाहनही चालवतो। आम्हाला त्याचा अभिमान आहे खूप की त्यांनी एवढे म्हणजे रायटर किंवा काही नसताना त्याने जिद्दीने स्वतः पेपर लिहिणार म्हणून त्याने जे 53% पडले त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। कृष्णाच्या घरची परिस्थिती बेताचीच, त्यातच मुलगा अपंग, पण आई वडील खचून गेले नाहीत। शिक्षण देऊन त्याला अधिकारी बनवण्याचं स्वप्न कृष्णाच्या मातापित्यांनी दाखवलंय। इच्छा होती की मी इंजिनियर बनावं, परंतु मी माझी अशी कोणतीही कसर सोडली नाही अभ्यासामध्ये, पण प्रॅक्टिकलच्या अभावामुळे मला ते काही जमलं नाही। तरी ते मी इंजिनिअरिंगचे कोर्स तो अपूर्णच ठेवला, पण नंतर 12वीला ॲडमिशन घेतलं। त्यामुळे आता 12वीचं आता मी 53% गुण मिळाले। आता मी आता ग्रॅज्युएशन कंप्लीट करून MPSCचे पेपर वगैरे यामध्ये भाग घेणार आहे। माझी कॅपॅसिटी सगळी संपलेली आहे मला, पण आई तरी काय करणार आहे, तरी त्याला काय कवाय ना थोडीफार कुठली तरी मदत जरी मिळाली तर त्याच्या कोणती तरी जिद्द आहे ती पूर्ण होईल अशी मी अपेक्षा बाळगतो। कृष्णानं आजवर मिळवलेलं यश हे सर्वसामान्य माणसाला लाजवेल असं आहे। प्रचंड सकारात्मक विचारसरणी आणि जिद्द यांचं उत्तम उदाहरण म्हणजे हा कृष्णा। अपंगत्वावर मात करत जिद्दीनं आपल्या ध्येयाच्या दिशेनं प्रवास करण्याचा त्याचा हा पराक्रम पाहिला की भगवान श्रीकृष्णानं उचललेल्या गोवर्धन पर्वताचीच आठवण येते। बारामतीहून राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।